क्वेश्चन काय आहे? प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 9 आहे. इन द फिगर m इज द मिड पॉइंट ऑफ QR आणि अँगल PRQ इज इक्वल्स टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. आता हे प्रूफ कसं करायचं? जो गिवन डेटा आहे तो आधी लिहून घ्यायचा. गिवन डेटा काय आहे? इन ट्रायंगल PRQ angle PRQ is equals to 90 degree and M is the midpoint of RQ. Therefore we can say that RM is equals to QM. कारण हा मिड पॉइंट आहे म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत? इक्वल लेंथ मध्ये असणार आहेत. आता हा जो PRQ हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस यूज करू शकतो. पायथागोरस थेरमने आपण काय सांगणार? युजिंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल PRQ. PRQ ट्रायंगल मध्ये जर पायथागोरस वापरला तर PQ स्क्वेअर is equals to PQ square is equals to PR square plus RQ square. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर मी या PRM या ट्रायंगल मध्ये सुद्धा मी पायथागोरस वापरू शकतो. युजिंग Pythagoras theorem in triangle PRM. काय येणार? PM square is equals to PR square plus RM square. ठीक आहे, आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? PQ स्क्वेअर बद्दल प्रूफ करायचं आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मधली लेफ्ट हँड साइड सेम राहणार आहे, फक्त राईट हँड साइड मध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे. राईट हँड साइड मध्ये काय आहे? PR स्क्वेअर आहे आणि RQ स्क्वेअर आहे. PR स्क्वेअर फक्त राहील. RQ स्क्वेअर बद्दल आपण काय लिहू शकतो? RQ स्क्वेअर बद्दल आता मी RQ इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ RM लिहू शकतो. RQ इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ RM. ठीक आहे, मग मला RM बद्दल काय मिळेल? RM इज इक्वल्स टू RQ डिवाइडेड बाय 2. हे इक्वेशन नंबर 2 असेल. ठीक आहे, आता हे RM मी याच्यामध्ये जर पुट केलंय तर काय येणार आहे व्हॅल्यू? PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर किती येणार? 4. ठीक आहे, मग आता इथे हा जो 4 आहे तो मी काय करणार आहे? ह्या सगळ्या इक्वेशनला मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटेल? मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. 4 into PM square is equals to 4 into PR square plus 4 into RQ square divided by 4. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होईल. 4 PM square is equals to 4 PR square
प्लस आर क्यू स्क्वेअर. ठीक आहे. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला आर क्यू रिप्लेस करायचा आहे कशाने, तर 4pm स्क्वेअर आणि 4pr स्क्वेअर जर मी रिप्लेस केला तर काय येणार, तर याच्यामधूनच मी आर क्यू स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करतो. आर क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 4pm स्क्वेअर मायनस 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. ठीक आहे. याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 3 म्हणजे 1 अँड 3 मध्ये काय करणार आहे मी, आर क्यू स्क्वेअर फक्त याच्यामध्ये पुट करणार आहे. पुटिंग आर क्यू स्क्वेअर व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर मी व्हॅल्यू पुट केली तर मला पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू काय भेटणार, पी आर स्क्वेअर प्लस 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. सो पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे पी आर स्क्वेअर आधी मी 4pm स्क्वेअरची टर्म लिहितो, 4pm स्क्वेअर, कारण इथे आपल्याला प्रूव्ह करताना 4pm स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा घेतोय. त्याच्यानंतर मायनस मध्ये, आता इथे 4pr स्क्वेअर मायनस मध्ये आणि इथे pr स्क्वेअर प्लस आहे. काय होणार, दोन्हीचं सबट्रॅक्शन होणार. 4 मधून 1 मायनस झाल्यानंतर काय येणार आहे 3pr स्क्वेअर. आणि याला साइन निगेटिव्ह काय येणार, कारण इथे मोठ्या संख्येचा साइन काय आहे, निगेटिव्ह आहे. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, हेच इक्वेशन आपल्याला प्रूफ करायचं होतं. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, समजले. क्वेश्चन नंबर 10 काय आहे, वॉल्स ऑफ टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. जे काय एक दोन बिल्डिंग आहेत त्या काय, त्या एका स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला आहेत आणि त्याच्या जे काय वॉल्स आहेत त्या कशा आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. अ लॅडर ऑफ 5.8 मीटर लॉंग, त्याच्यामध्ये काय केले, एक सीडी घेतलेली आहे आणि ती सीडी कशी आहे, तर 5.8 मीटर लॉंग आहे. प्लेस्ड ऑन द स्ट्रीट, ती एक रस्त्यावरती काय केलेत, लावलेली आहे. सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ द बिल्डिंग ऍट अ हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजे 5.8 मीटरची जी काय लॅडर आहे ती काय केली, टिल्ट केली आहे एका बिल्डिंग वरती, तर त्याच्या विंडो जी आहे ती 4 मीटरच्या हाईट पर्यंत तिथे ती लॅडर पोहोचलेली आहे. ठीक आहे. ऑन टर्निंग द लॅडर, ज्यावेळेस ती काय करते, ऑन टर्निंग द लॅडर म्हणजे काय, म्हणजे ती जी 4 मीटर पर्यंत गेली होती ती दुसऱ्या बिल्डिंग वरती जर तिचं टर्न केली ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट, जर दुसऱ्या साइड वरती जर ती टर्न केली तर इट्स टॉप टचेस द विंडो, त्याचा टॉप जो आहे तो दुसऱ्या बिल्डिंगच्या विंडोला टच करतो, ऑफ द अदर बिल्डिंग ऍट अ हाईट ऑफ 4.2 मीटर. मग दुसरी बिल्डिंगच्या विंडोची हाईट किती सांगितले, तर 4.2 मीटर. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट, स्ट्रीटची विड्थ फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन मध्ये पहिल्यांदा आपल्याला जे गिवन डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. डायग्राम ड्रॉ करताना दोन बिल्डिंग आहेत, आणि त्यांच्यामध्ये काय आहे, रोड आहे. तर आता इथे दाखवताना काय दाखवायचं आहे, तर पहिल्यांदा 5.8 मीटरची जी काही लॅडर आहे ती पहिल्या बिल्डिंग वरती ज्यावेळेस पडते त्यावेळेस काय होतं, त्याचं डिस्टन्स किती सांगितलंय, 4.4 मीटर सांगितलेलं आहे.
ठीक आहे. हे डिस्टन्स आहे 4 मीटर, लॅडर आहे 5.8 मीटर, आणि तीच लॅडर जर दुसरीकडे टर्न केली तर दुसऱ्या बिल्डिंगच्या कुठल्या पॉइंट पर्यंत जाणार आहे ती? 4.2 मीटर पर्यंत जाणार आहे. याची पण लेंथ काय येणार आहे? 5.8 मीटर. ठीक आहे. आता या डायग्रामला आपण नाव द्यायचं ए बी सी डी आणि ई. आता हा अँगल कसा असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. हा अँगल कसा असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? बी टू डी चं डिस्टन्स काढायचं आहे. बी टू डी काय असणार आहे? डिस्टन्स ऑफ अ स्ट्रीट किंवा विड्थ ऑफ द स्ट्रीट, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी जर 90 डिग्री असेल तर आपण पायथागोरस इथे वापरता येतो. पायथागोरस वापरला तर ही लेंथ आपल्याला मिळणार. ठीक आहे. परत ट्रायंगल सीडीई मध्ये डी हा अँगल 90 डिग्री आहे, इथे सुद्धा पायथागोरस वापरायचा, याच्यावरून ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ठीक आहे. आणि त्या दोन व्हॅल्यूची ऍडिशन केली तर आपल्याला टोटल बीडी मिळेल, जी की व्हॅल्यू असेल विड्थ ऑफ द स्ट्रीटची. ठीक आहे. सो इन ट्रायंगल एबीसी, angle ABC is equals to 90 degree using Pythagoras theorem. AC square is equals to AB square plus BC square. AC ची व्हॅल्यू किती आहे? 5.8 स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू किती आहे? 4 स्क्वेअर प्लस बीसी ची व्हॅल्यू किती आहे तर ती काढायची आहे. ठीक आहे. सो बीसी स्क्वेअर इज इक्वल्स टू 5.8 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर, ही टर्म इकडे आणली. ठीक आहे. आता बीसी स्क्वेअर ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? तर बीसी स्क्वेअर इज इक्वल्स टू 5.8 चा स्क्वेअर किती येतो? 5.8 चा स्क्वेअर किती येतो? आता आपल्याला पॉइंट मधले स्क्वेअर काढायला येतात का? नाहीत येत. किंवा 58 चा स्क्वेअर काय येतो? पॉइंट विसरायचा, आधी स्क्वेअर काढायचा, नंतर पॉइंट ऍड करायचा. काय करणार? 58 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर किती? 64 साठी मी किती घेणार? 4 घेणार. ठीक आहे. 6 कॅरी असेल. आता या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. 55 40, 40 गुणिले 2 किती? 80. 80 अधिक 6 कॅरीचा म्हणजे किती झाले? 86. परत काय येणार? 8 कॅरी येणार. परत 8 कॅरी येणार. 5 चा स्क्वेअर किती? 25 अधिक 8 किती? 33. म्हणजे 58 चा स्क्वेअर किती आला? 3364. पण हाच आपल्याला 5.8 चा स्क्वेअर करायचा असेल म्हणजे काय? 5.8 मल्टिप्लाइड बाय 5.8. आता पॉइंट 2 नंतर किती डिजिट्स आहेत? इथे एक डिजिट आहे आणि इथे एक डिजिट आहे. जे आन्सर आलंय त्याच्यामध्ये काय करणार आपण? 2 डिजिट सोडायचा आणि पॉइंट द्यायचा, म्हणजे आन्सर किती आलं? 33.64 मायनस 4 चा स्क्वेअर किती येतो? 16. बीसी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार होतं याची व्हॅल्यू? 33 वजा 16, 17.64. ठीक आहे. ही कशाची व्हॅल्यू आहे? बीसी स्क्वेअरची आहे. स्क्वेअर रूट ऑफ बीसी, बीसी स्क्वेअर घेतलं तर काय येणार आहे? बीसी येईल. आता ही बीसी ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 17.64, बीसी इज इक्वल्स टू किती येणार? ठीक आहे. याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही.
आता काय करायचं इथे पुढचा पॉइंट बघूया आपण. पुढचा काय करायचं, पुढे जी काय व्हॅल्यू आहे आपल्याला ती काढायची. आता दुसरा ट्रायंगल कोणता आहे, CDE. इन ट्रायंगल CDE angle CDE is equals to 90 degree. Therefore, using Pythagoras theorem, CE square is equals to CD square plus DE square. ठीक आहे, पायथागोरसचा थेरम आपण वापरतोय. सीई ची व्हॅल्यू किती आहे, 5.8 स्क्वेअर. सीडी ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, सीडी ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि डीई ची व्हॅल्यू काय आहे, 4.2 स्क्वेअर. आता सीडी स्क्वेअर साठी आपण काय लिहू शकतो, तर 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर, कारण हे 4.2 इकडे आल्यानंतर काय होणार आहे, याला मायनस होणार. सीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू 5.8 स्क्वेअर काय आला होता आपला मगाशी, 5.8 स्क्वेअर काढली व्हॅल्यू आपण, किती आले 33.64 मायनस आता 4.2 चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. 4.2 चा स्क्वेअर काय येतो, तर तो कसा काढणार आपण, 4.2 म्हणजेच काय 42 चा स्क्वेअर काढायचा आणि त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट नंतर जेवढे डिजिट्स आहेत तेवढे आपण काय करायचे, पाठीमागे टाकायचे. तर 42 चा स्क्वेअर काय येणार, 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 किती येणार 8, 8 इंटू 2 किती 16, 16 साठी 6 येणार, कॅरी आला 1. परत 4 चा स्क्वेअर किती 16, 16 प्लस 1 17, म्हणजे 1764 हा 42 चा स्क्वेअर आहे. मग 4.2 चा स्क्वेअर काय येणार 17.64. मग आता इथे काय होणार 17.64 हे मायनस होणार. सो सीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार 4 मायनस 4 0, 6 मायनस 6 0, 13तून 7 गेले किती राहिले 6, बरोबर ना, 13तून 7 गेले 6 राहिले आणि परत 2तून 1 गेले 1 म्हणजे 16 आलं. मग सीडी स्क्वेअर हा 16 असेल तर सीडी इज इक्वल्स टू काय येणार 4 मीटर मध्ये येणार याची व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता पहिले आपल्याला आन्सर काढताना आपण कुठे थांबलो होतो, स्क्वेअर रूट ऑफ 17.64 हे काढायचं राहिलं होतं. आता इथे काय आहे 4.2 चा स्क्वेअर काय आहे 17.64, म्हणजेच काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 17.64 काय असणार आहे 4.2. 4.2 चा स्क्वेअर जर 17.64 असेल तर ह्याचं स्क्वेअर रूट काय असणार आहे 4.2 असणार आहे. मग इथे काय येणार 4.2 मीटर. मग आता आपल्याला काय काय व्हॅल्यू मिळाल्या, तर बीसी मिळाला आणि सीडी मिळाला. मग काय करणार बीडी इज इक्वल्स टू बीसी प्लस सीडी. बीसी किती आहे 4.2 आणि सीडी किती आहे 4. मग बीडी इज इक्वल्स टू 8.2 मीटर. खाली लिहिताना काय करायचं, द विड्थ ऑफ द स्ट्रीट इज, क्वेश्चन मध्ये दिले तसं, द विड्थ ऑफ द इज 8.2 मीटर आणि याला बॉक्स टाकायचा. ठीक आहे, समजलं. 2 वेळा फक्त पायथागोरस वापरायचं आहे. इथं व्हॅल्यू निघत नाही त्या ठिकाणी काय करायचं, थांबायचं. पुढची व्हॅल्यू काढताना आपल्याला याचा स्क्वेअर मिळतोय किंवा स्क्वेअर रूट मिळतोय त्याचं. ठीक आहे.